मंडळी, तुमची देखील बाग हिवाळ्यानंतर थोडी सुस्त वाटते का? पानं गळलेली, वाढ थांबलेली आणि फुलं कमी. तर हा व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की पहा. कारण फेब्रुवारी महिन्यात केली जाणारी योग्य कामं तुमच्या बागेला वर्षभर हिरवीगार आणि फुलांनी भरलेली ठेवू शकतात. सो मंडळी, हाय, हॅलो, नमस्कार. मी राजेश्री पाटील मनपूर्वक स्वागत करते आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी, आता ऋतू पुन्हा बदललेला आहे. सो आताही हिवाळा हा झाडांचा विश्रांतीचा काळ होता. सो या काळामध्ये झाडांची वाढ कमी होत असते. त्यावेळेस त्यांना खतांची देखील गरज कमी असते. पण आता तापमान वाढायला लागले, म्हणजेच वसंत ऋतूची सुरुवात झालेली आहे. सो या काळात झाडांमध्ये नवीन पालवी देखील फुटायला लागत असते. म्हणून हा काळ बागकामासाठी फार महत्वाचा आहे. मंडळी, आज आपण जी काही कामं करून घेणार आहोत ती देखील तुम्ही आत्ताच करून घ्या, जेणेकरून येत्या सीझनमध्ये तुम्हाला देखील तुमच्या बाल्कनीतील, कुंडीतील किंवा टेरेसवरील जी काही झाडं आहेत ते मात्र भरभरून फुलं आणि कळ्या देण्यासाठी तयार होतील. चला तर मग मंडळी, फेब्रुवारी महिन्यात आपल्या कुंडीतील झाडांमधील करावयाची सर्वात प्रथम काम म्हणजे कुंडी आणि मातीची स्वच्छता. तर मंडळी, सर्वात आधी कुंडीतील मातीला हलकीशी आपल्याला उकर देऊन घ्यायची आहे. यात वाढलेले गवत असो, तण असो, वाढलेली पानं, पालापाचोळा पूर्णपणे आपल्याला काढून टाकायचा आहे. यामुळे माती तर हवेशीर होते, शिवाय स्वच्छ होते आणि मुळांना ऑक्सिजन देखील मिळत असतो. या ठिकाणी सर्वात महत्त्वाची टीप म्हणजे ज्यावेळेस आपण मातीला उकर करत असतो त्यावेळेस तो उकर फार खोलवर देऊ नका. त्याने कुंडीतील झाडाची मुळे तुटू शकतात. बरेच लोक फक्त झाडाला वरून पाणी घालतात, पण मात्र माती ही आतून कशी आहे याकडे लक्षच देत नाहीत. हिवाळ्यात काय होतं तर झाडं ही विश्रांतीत असतात. त्यामुळे पाने देखील गळतात, काही सुकतात तर काही पानं कुजतात देखील. ही सगळी पानं कुंडीच्या वर साचून राहतात आणि याच ठिकाणी कीड देखील वाढत असते, बुरशी तयार होते, माती घट्ट होते आणि मुळांना मात्र हवाच मिळत नाही. म्हणून फेब्रुवारीत सर्वात आधी हे काम करा. यानंतर आपल्याला मातीला उकर द्यायचा आहे. मातीला उकर देताना फक्त वर उकर द्या. माती आपल्याला उलथवायची नाही. मुळे दिसतील इतकी खोलवर देखील आपल्याला उकर द्यायची नाही. आणि मातीला उकर दिल्याचा फायदा म्हणजेच माती ही सैल होऊन पाणी जे असतं ना ते झाडाच्या मुळाच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचण्यास मदत होत असते. शिवाय जे काही खत देत असतो ते देखील चांगल्या प्रकारे मिसळत असतं. कुंडीमध्ये असलेलं तण आणि गवत वेळोवेळी देखील आपल्याला काढायला हवे. कारण हे गवत किंवा तण दिसायला मात्र लहान असतं, पण मात्र नुकसान मोठं करत असतं. हे तण झाडाचं अन्न खातं, पाणी शोषून घेतं. सर्वात महत्वाचं म्हणजे किडींचं घर देखील बनून राहत असतं. म्हणून हे तण आपल्याला मुळासकट काढून टाकायचं आहे. मंडळी, या ठिकाणी तुम्ही या माझ्या कुंडीतील माती पाहू शकतात. माती कशी भुरभुरीत आहे. हातामध्ये घेतली तरी मात्र ही अतिशय घट्ट नाही किंवा चिकट असाईचा गोळा देखील तयार होणार नाही. शिवाय पाणी टाकल्यावर देखील लगेच पाणी देखील यामध्ये खाली जात असतं. बऱ्याच जणांच्या कुंडीतील माती मात्र अतिशय घट्ट वाटत असते किंवा जर पाणी टाकलं तर मात्र ते पाणी वरच साचून राहत असतं. तुम्ही देखील तुमच्या कुंडीतील मातीचं ऑब्झर्वेशन करा. जर माती खूप घट्ट वाटत असेल तर थोडी कोरडी माती त्यामध्ये कंपोस्ट किंवा कोकोपीट ऍड करा. झाड वरून कसं दिसतंय त्यापेक्षा माती आतून कशी आहे हे सर्वात जास्त महत्वाचं आहे. माती नीट असेल तर झाड देखील आपोआप निरोगी राहत असतं. मंडळी, कुंडी कशी भरावी किंवा योग्य अशी कुंडीतील माती कशी असावी या रिगार्डिंगचे बरेच व्हिडिओ मी तुमच्याशी वेळोवेळी शेअर केलेले आहेत. त्याप्रमाणे तुम्ही देखील तुमच्या कुंडीतील माती तयार केली तर मात्र तिचं टेक्स्चर देखील असंच राहणार आहे. यानंतर सर्वात महत्वाचा पार्ट आता आपण पाहूया. या ठिकाणी कुंडीतील मातीला उकर देऊन मी वरची जी काही मोकळी झालेली माती आहे ती साईडला काढून घेतलेली आहे. त्यानंतर
कुंडीचं ड्रेनेज होल मात्र नक्की तपासा. बऱ्याच वेळेस ड्रेनेज होलमध्ये माती अडकलेली असते आणि त्या ठिकाणाहून पाण्याचा निचरा देखील होत नसतो. सो मंडळी, आपण ज्यावेळेस कुंडी मध्ये माती तपासत असतो त्यावेळेस तुम्हाला कुंडीच्या तळातून मुळे बाहेर येत आहेत का, किंवा पाणी टाकल्यावर लगेच बाहेर येत आहे का, झाडाची वाढ थांबलेली जर दिसत असेल तर मात्र समजा झाडाला रूट बाइंडिंग झालेली आहे. यावर उपाय काय, तर जर या होलमधून रूट्स बाहेर आलेले असतील तर मात्र तुम्हाला कुंडी ही शिफ्ट करून घ्यावी लागेल. मोठी कुंडी घ्या किंवा मुळे मात्र थोडी कट करून घ्या आणि परत याच कुंडीमध्ये ते झाड लावा. पण मात्र या ठिकाणी माझ्या या ड्रेनेज होलमधून कुठल्याही प्रकारचे रूट्स बाहेर आलेले नव्हते, शिवाय होल देखील मोकळं होतं. त्यामुळे पाणी टाकलेलं व्यवस्थित मातीमध्ये जिरतं आणि एक्स्ट्राचं जे काही पाणी आहे तेच नंतर कुंडीच्या बाहेर पडत असतं. सो नेहमी कुंडीचं ड्रेनेज होल नक्की तपासा. या कुंडीमधील झाडाचं कुठल्याही प्रकारचं रूट बाइंडिंग नसल्यामुळे मी या ठिकाणी या झाडाचं रिपॉटिंग करणार नाही आहे. जर तुमच्या झाडाची वाढ थांबलेली आहे आणि मुळं देखील कुंडीच्या बाहेर येत असतील तर मात्र फेब्रुवारी महिना हा सर्वोत्तम हा रिपॉटिंगसाठी मानला जात असतो. सो तुम्ही या काळामध्ये रिपॉटिंग करून घ्या आणि यानंतर झाड देखील स्ट्रेसमध्ये मात्र जाण्याचे जे काही प्रमाण असतं ते अगदी कमी असतं. मंडळी, या ठिकाणी मातीला उकर देऊन तर झालेला आहे, शिवाय रिपॉटिंगची गरज असेल तर मात्र रिपॉटिंग देखील करून घ्या. नंतर झाडाला आपल्याला ताकद देणं देखील गरजेचं आहे. यासाठी तुम्ही गांडूळ खत असो, कुजलेलं शेणखत असो, किचन वेस्ट कंपोस्ट असो किंवा लिप मोल्ड म्हणजे पानांपासून तयार केलेलं खत असो, यापैकी तुमच्याकडे कुठलंही ऑर्गॅनिक फर्टिलायझर असेल ते मात्र आता झाडाला देऊन घ्या. या काळात खत द्या. लक्षात ठेवा मंडळी, झाडाला वाढायचं असेल तर मात्र त्याला वेळोवेळी खत देणं देखील गरजेचं आहे. सो या ठिकाणी मी कुजलेलं शेणखत आणि घरच्या घरी फुलांपासून किंवा किचन वेस्ट कंपोस्ट जे आहे, ज्या रिगार्डिंग बरेच व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर केलेले आहे, सो ते दोन्ही खतं एकत्र करून एक एक मूठ मी एका कुंडीसाठी देऊन घेत आहे. मातीला उकर दिल्यानंतर अर्धा ते 1 तास ती कुंडी सूर्यप्रकाशात ठेवावी. त्यानंतर मात्र एक एक मूठ तुम्ही घरचं ऑर्गॅनिक खताचा वापर करावा. शक्य झाल्यास कुठल्याही प्रकारच्या केमिकल खताचा वापर करू नका. केमिकल खताचे रिझल्ट इन्स्टंट असतात, चांगले असतात, पण मात्र ते थोड्या कालावधीसाठी असतात. जर तुम्ही ऑर्गॅनिक खत, घरगुती खतांचा वापर केला त्याचा रिझल्ट यायला थोडा वेळ लागतो, पण आलेला जो रिझल्ट असतो तो मात्र दीर्घकालीन देखील असतो. सो अशा प्रकारे दिलेलं जे काही खत आहे ते आपल्याला मातीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुन्हा वरच्या लेअरला जी काही आपण बाहेर काढलेली माती आहे तिला देखील तुम्ही सूर्यप्रकाशात अर्धा ते 1 तास ठेवा आणि पुन्हा कुंडीमध्ये भरून ठेवा. याने काय होणार आहे की जे काही एअर सर्क्युलेशन आहे ते व्यवस्थितरित्या मातीमध्ये होणार आहे. मुळाच्या शेवटच्या टोकापर्यंत व्यवस्थित एअर सर्क्युलेशन झाल्याने रूट्सला देखील थोडंसं स्ट्रेस फ्री होणार आहे. आणि यानंतर मातीची उकर, खत देऊन झालं, सर्वात महत्वाचा जो पार्ट येत असतो तो म्हणजे कटिंग आणि प्रूनिंग. मंडळी, आता आपण बागकामातील एक फारच महत्वाचा टप्पा पाहणार आहोत, झाडांचं निरीक्षण आणि प्रूनिंग. खूप लोक म्हणतात झाडं कापायचं म्हणजेच मोठं पाप आहे, पण खरं सांगायचं झालं तर जर योग्य प्रूनिंग केल्याशिवाय झाड मात्र कधीच सुंदर, दाट आणि फुलांनी भरलेलं होत नाही. यानंतर पिवळी पडलेली किंवा वाळलेली जी पानं आहेत ती झाडासाठी पूर्णपणे निरुपयोगी असतात. उलट हीच पानं झाडाची ऊर्जा देखील घेत असतात, कीड आणि बुरशी देखील वाढवत असतात, नवी पालवी येण्यासाठी अडथळा देखील आणत असतात. म्हणून अशी पानं हाताने किंवा कात्रीच्या सहाय्याने नक्की काढून टाका. ही पाने कुंडीमध्ये तर ठेवूच नका, वेगळ्या ठिकाणी गोळा करा. यानंतर छोट्या फांद्या देखील ज्या असतील त्या काढा. खूप वेळा झाडांवर खूप बारीक आतल्या बाजूने वाढणाऱ्या, एकमेकांवर घासल्या जाणाऱ्या अशा फांद्या असतात. मंडळी, फुलझाडं असो किंवा शोभेची झाडं असो, पण त्यांच्यावर अशा प्रकारे खराब झालेली, वाळलेली तर पानं हमखास असतात, कारण की या पानांपर्यंत सूर्यप्रकाश पोहोचत नाही किंवा हवा देखील मात्र खेळती राहत नाही. त्यामुळेच या झाडांची कंडिशन अशा प्रकारची असते. सो तुम्ही पाहू शकता की एका झाडामधून मी किती
म्हणजे किती क्वांटिटीमध्ये खराब झालेली पानं जी आहेत ती बाजूला केलेली आहे. सो फेब्रुवारी महिन्यातलं हे सर्वात महत्त्वाचं काम आहे की प्रत्येक कुंडीतली निरुपयोगी फांदी असो, निरुपयोगी पान असो, ते आपल्याला वेगळं करणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय मात्र आपलं झाड हे व्यवस्थित राहणार देखील नाही. तर मंडळी, ज्या काही एक्स्ट्रा वाढलेल्या फांद्या असतात त्या काय करत असतात, ते झाडाचं अन्न देखील खात असतात आणि मुख्य फांद्यांची जी काही ताकद आहे ना ती देखील कमी करत असतात. म्हणून अशा छोट्या फांद्या मात्र नक्कीच कट करा. काही झाडं फक्त उंचच उंच वाढतात आणि वर शेंड्यालाच त्यांना पानं येत असतात आणि खाली खोड तर मात्र पूर्णपणे रिकामं असतं. अशी झाडे मात्र दिसायलाही सुंदर दिसत नाही, फुलं कमी देत असतात, शिवाय कमजोर देखील होत असतात. सो अशा वेळी काय करायचं, वरचा शेंडाच कट करायचा. घाबरू नका, फेब्रुवारी महिन्यात झाडे हे पटकन नवी पालवी देत असतात. शेंडा कट केल्यावर बाजूने नवीन फांद्या फुटतात आणि झाड देखील दाट होत असतं आणि फुलाची संख्या देखील याने वाढत असते. मंडळी, आज मी या ठिकाणी फक्त शोभेच्या झाडांची तुम्हाला कटिंग दाखवत आहे, पण बऱ्याच वेळेस फुल झाडांविषयी जे मी व्हिडिओ शेअर केलेले असते त्या ठिकाणी मात्र त्याची कटिंग आणि प्रूनिंग देखील दाखवलेली आहे. सो हे स्पायडर प्लांट माझं भरपूर असं वाढलेलं होतं. सो चला, याची थोडीशी हेअरस्टाईल करण्याची देखील वेळ झालेली होती आणि याची हेअरस्टाईल आत्ता कशी झालेली आहे ते देखील तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मंडळी, प्रूनिंग करताना घ्यायची काळजी म्हणजेच काय, तर प्रूनिंग करताना काही गोष्टी मात्र लक्षात ठेवा. नेहमी स्वच्छ आणि धारदार कात्रीचाच वापर करा. एकाच वेळी जास्त झाड कापू नका. एका वेळी झाडाचा फक्त 25 ते 30% एवढाच भाग आपल्याला कट करणं पुरेसा आहे. खूप आजारी झाडावर जास्त प्रूनिंग टाळा. तुमच्या झाडाची हेल्थ थोडी डाऊन असेल तर मात्र त्या झाडाला काहीही करू नका. शिवाय चुकीचं प्रूनिंग केल्याने देखील झाडाला स्ट्रेस येऊ शकतो. सो आता प्रूनिंग करताना कुंडी देखील तपासा. जर तुमच्या कुंडीच्या तळातून मुळे बाहेर येत असतील किंवा पाणी टाकल्यावर लगेच बाहेर येत असेल, तर झाडाची वाढ थांबलेली दिसत असेल तर मात्र त्या ठिकाणी रूट बाइंडिंग झालेली आहे. सो त्यावरचा उपाय मी तुमच्याशी मगाशी शेअर केला. सो आता याची कटिंग झालेली आहे आणि आता हे झाड तुम्हाला कसं दिसत आहे ते देखील मला नक्की सांगा. मंडळी, हे देखील सेकंड प्लांट आहे आणि याची आतली जी कंडिशन आहे ती तुम्ही पाहू शकता. असे बरेच अशा कुंडीमध्ये तुमच्या देखील झाडांची कंडिशन झालेली असेल. सो नक्की एक एक कुंडी व्यवस्थित चेक करा आणि खराब झालेली पानं मात्र दूर करा. मंडळी, कटिंग आणि प्रूनिंग करताना बऱ्याच वेळेस छोट्या छोट्या फांद्या आपल्याने चुकून कट होत असतात, तर घाबरून जाऊ नका. तुम्ही या फांद्या पुन्हा दुसऱ्या कुंडीमध्ये लावू शकतात आणि त्यापासून कटिंग पासून पुन्हा नवीन झाड देखील त्या ठिकाणी तयार होऊ शकतं. सो मंडळी, या ठिकाणी माझं फेब्रुवारी महिन्यातलं काम तर झालेलं होतं. तुम्ही देखील तुमच्या कुंडींची स्वच्छता असो, मातीची स्वच्छता असो, गरजेनुसार झाडाला खत देणं असो, झाडाला व्यवस्थित कटिंग प्रूनिंग करून आपल्याला कुंडीतील झाडाला व्यवस्थित आकार देणं असो, शिवाय जी काही निरर्थक गोष्टी आहेत म्हणजे खराब झालेली पानं वगैरे, हे सर्व बाजूला करणं देखील तेवढंच गरजेचं आहे. तर फेब्रुवारी महिन्यातील जी काही कामं होती ती तर मात्र माझी या ठिकाणी करून झालेली होती. सो मंडळी, लक्षात ठेवा, झाडाला वाढायचं असेल तर त्याला थोडं कापणं देखील गरजेचंच असतं. ही कामं तुम्ही जर केली तर मात्र तुमची बाल्कनी असो किंवा कुंडीतील झाडं असो ती मात्र हिरवीगार, निरोगी आणि फुलांनी भरलेली राहतील. तर मंडळी, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल ठरला असेल तर मात्र या व्हिडिओला भरभरून लाईक करा. काहीही प्रश्न असतील तर मात्र कमेंट सेक्शनमध्ये नेहमीप्रमाणे तुम्ही विचारू शकता आणि गार्डनिंग रिगार्डिंग काही अपडेट्स हवे असतील तर मात्र चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो मंडळी, या झाडाची या ठिकाणी कटिंग झालेली आहे आणि याचा हा न्यू लुक तुम्हाला कसा वाटत आहे ते देखील मला नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा. चला तर मग मंडळी, या ठिकाणी माझी ही फेब्रुवारीची कामं करून झालेली आहेत. तुम्ही करायला घेतली किंवा नाही ते देखील मला नक्कीच सांगा. भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मात्र तुमची आणि तुमच्या झाडांची देखील काळजी घ्या. सो टेक केअर अँड बाय फ्रेंड. हॅपी गार्डनिंग.